आणि आता आपल्या गणूचं आहे ना पूर्ण पाय चांगला झालाय, त्याच्यामुळे आणायचं आहे ना गजमडे. सगळ्यांना आनंद होणार आहे त्याला आणल्यावर. हा, आणखीन एक कारण सांगू का तुम्हाला महत्वाचं? सांगू का कारण? ते कारण म्हणजे असं आहे की त्याच्या पायाला कधीच मी चप्पल बघितली नाही बघा. आता ह्या वर्षी ना त्याच्या पायाला चप्पलच नव्हती, सारखं त्याच्या पायाला लावून गेले ते, आणि मग चप्पल घालता येईना. होणार आहे. हा, अगोदर दुख झालं पायालाच. तो जेव्हा शाळेत आला ना तेव्हा नाही का दुख झालं होतं पायाला. मग ते दुख नीट होत आलं की डांबर पळालं, आणि डांबर नीट झाले. आता काही लागलं नाही सध्या, म्हणून चप्पल घालू शकते. दुख एवढं होतं की ते चप्पलच घालू शकत नव्हतं, एवढं दुख झालं त्याच्या पायाला. होणारी बाळा है ना. हा, इथून पुढे खेळायचं नाही डांबर सोबत. हा, इकडं बघ, इथून पुढे खेळायचं नाही बघा, है ना जिमडे. काय डांबर हो ग माय, पण त्याला पोळालं ना ते डांबर. त्याला पोळाल्यामुळे त्याला किती त्रास झाला ग. मला तर लय वाईट वाटत होतं त्याच्या पायासाठी. आणि मी त्याला एवढी काळजी घे म्हणून सांगितलं, हॉस्पिटलला जाऊन आणलं त्याला, ते मलम आणलं. पण ते मलम लावायचं आणि मुलांमध्ये जाऊन खेळायचं, आणि त्या मुलांनी कुणी पाय दिलं की परत रडायचं नाही, रक्त निघायचं. मग पळत येऊन मला म्हणायचं, मॅडम मॅडम माझ्या पायाला आणखीन त्यांनी धक्का मारला आहे ना रे. मग मी हा एकदा तर लय जिमच घेऊन उभा राहिला होता खेळायला. त्याच्यामुळे दुसऱ्यासोबत खेळून नसते ते लाता देतात, नंतर आपल्याला सांगू पण शकत नसतात. हो ना, म्हणून मग त्याला मी काय केलं, असं तर काय त्याचं दुःख नीट होय ना, म्हणून त्याला काय सांगितलं, तू जर दुःख नीट केलं की तुला चप्पल आणून देते म्हणले होते की नाही रे. हा, आता दुःख नीट झालं, आता मी चप्पल आणायला जाते बघ. आता आज वेळ काढून जाते, वेळ नाही भेटला तरी पण है ना. माझ्या गणूसाठी तेवढं तर जावंच लागेल बाहेर. है गणू, है गणू भैया, गणू भैया इकडे बघा. गणू भैया कसलं लाजते भारी, किती छान दिसतंय ते, क्यूट आहे, लय समजदार आहे माझा बच्चा.